नसेल तर उपयोग नाही त्याचा. झाडच वाहच आहे. इथं आलो आपण आणि त्या झाडाला खाली काय जातील रे? अरे झाडाला पाणी घातल्यावर खाली काय जातील? काय पोर आहे, काय जाईल खाली? अरे मूळ 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 मूळ. झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे. आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे. काय म्हणायचं तुम्हाला? अज्ञान आहे. कुठे आहे आम्ही? कुठे आहे? अरे तुम्ही आणि मी नाथे तोडल्यात. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा गैरहजर आहे. हे बसलेले लोकांची चित्र आहेत. लोक फक्त कडक कपडे घालून निंडतात, नाही तर माणसं संपलेली आहेत. तुमचं काय मत आहे? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही. अशी माया पुढे बसलेले आहेत. आत्ता मी नावासकट सांगाल, आपलं काम वेगळं आहे. फक्त शहाणपणाच्या भाषा करायचा. तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकुटी घालतोय. आपण खाली गेलोय किती याचा विचार करा. आपण वर गेलोय का? पुढे जाऊन सांगा झोंबल तुम्हाला. सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत. आहेत का नाही? बोला. आहेत का नाही? सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत. हे वरच्यांचं शिका. 3 महिने झाले कसे निवांत आहेत. आहे का नाही एकत्र सगळे? झाले आता 2-4 महिने निघून जातील. पुढे आम्ही वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैरहजर होता. रडला तो. बरे रडला तो. रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. मला तर काही पैसे घालायचे काही नव्हतं. माझ्या मुलीचा माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता. त्यानं बाईशी बोलायचं नव्हतं तर बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असतं. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. इतके खाली गेले लोक. इतके थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडाय धाकट्याला 9,000 रुपये खर्च आला. इतके खाली. साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीच्या आनंदाचा दिवस नाही. त्या मुलीचा साखरपुडा झाला तर ती मुलगी संध्याकाळी ढालतसा रडली. मला पैसे माझा बापच घालणार होता. दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलत्याची होती. मी काय केलं होतं? मी तरी एक दिवस ते घर सोडून जाणार आहे. मी गावच सोडून जाणार आहे. माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्याशी जेवायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. खरंय का खोटंय? बोला. तुम्ही काहीच बोला. खरंय. आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे? मुळीचं नाव तुम्ही सांगा. झाड कसं आहे? वाच. मुळी कशी आहे? अज्ञान. बोलत जा. कशी आहे? अज्ञान. आणि आपण कशात आहे? कशात आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञान मुळीला खाली 4 कोंब फुटलेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अख्खी इकीन. तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा म्हणा. कोणती मुळे? अज्ञान. सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक. मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे. मग तू ये आणि मग मी पाहते. नवी नवरी पाहिली महिला म्हणलं नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या. यंदा भाद्रपदात लग्न चालू आहे. मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका. मरू दे. ती बी ती पाहिजे नाही. पाठी जमलं का तांबड्यात लगीन. थांबला तो मेलाच. नवी नवरी पाहिली ना महिला म्हणलं नवी नवरी. इथवर हिरव्या बांगड्या, इथवर तळपायाला मेहंदी, केसाला मेहंदी, इथल्या फटी चमकी, इथं वेगळा कलर, यामध्ये खाचत एक कलर, या भवयांना एक कलर, केसाला असा फुगा, एक बट गालावर. काही वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. बरं का कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही, पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईटी मध्ये ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा केव्हा अय्या. वाव वाव.
आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळा त्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती, जाऊ मोरबाई, माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लय खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळी झाले पहिल्या आठवड्यात बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्प्या पार याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बिघडल, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर आथरू नाही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोकंच बंद झालं. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरानं पुरी काम प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरानं तडका उठवला. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय, हिरीवरच्या मोटरी चोरीत, पाईपलाईन खोलीत, लोकांच्या मोटरसायकली चोरीत. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, काही नट पाहते का डोळ्यात. हसण्यासारखं लोकांना राग येतो कुशाला इंद्रिकेचा. राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं, बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो, आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी, आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत. इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत. काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तो मिळतात. घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे. जो बाप कधी आयुष्य, एकच मिनिटात ऐका, जो बाप कधी आयुष्यात पुरीनो रडला नाही तो बाप पुरीने रडला बाप. ज्या बापानं गरिबीमध्ये दिवस काढले तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसाला बोलतो, माझी मुलगी सापडून द्या हो, माझी मुलगी सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देईन. पोलिसाने मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसाच्या पाया पडला. काय पाया पडला, काय गरज आहे त्याला, पण काय गरज आहे, पण पडला. आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणला, मी माझ्या बायकोच्या गळ्यातले दागिने बुडेल, माझ्या काय आईचा व्यवहार करेल. फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा. पोलिसाला